फायनली आपण समृद्धीच्या शेवटच्या टोकावरती आहे. म्हणजे इथून आपला समृद्धीचा प्रवास पुढे थांबलोय. 10:15चा टायमिंग झालाय. रात्री एक 3-3:30च्या आसपास आपण समृद्धीवरती प्रवेश केला होता आणि आता एक्झिट करतोय. तर 70चं स्पीड मेंटेन ठेवलं होतं, त्यामुळे ॲव्हरेज पण खूप चांगला भेटलाय. 5000चं डिझेल आपण भरलं होतं आणि आता बघू शकताय अजूनही 20 लिटर डिझेल असू शकते, कारण 45 लिटरची टाकी आहे. तर 60 लिटरमधले 40 लिटर आपण डिझेल वापरलं आहे. म्हणजे 40 लिटरचा हिशोब पाहिलं 9-36, 3.5, 4,000. 4,000च्या डिझेलमध्ये आपला 700 किलोमीटरचा प्रवास कवर झाला आहे. तर चला थोडा फ्रेश होऊया, कारण इथं वॉशरूम आहे बाजूला. फ्रेश झालो, पण घाम बघू शकताय परत. तर एवढं गरम आहे. आता भंडाऱ्यापर्यंत प्रवास कवर करायचा आहे आणि मग आराम करायचा आहे, कारण भंडाऱ्यातून 60 ते 70 किलोमीटर आहे. कारण झोपलेलो नाही आहे. भरपूर मोठी जर्नी झालेली आहे. समृद्धीचा प्रवास आणि आजपर्यंतचा प्रवास कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आता डायरेक्टली पोहोचूया आपण भंडाऱ्यात. 60-70 किलोमीटर. चला निघूया, कारण गरम होत आहे. गाडीत सुद्धा बसवत नाही आहे, एवढं गरम आहे. हे बघा, आत्ताच ब्रश वगैरे केलंय, पण घाम बघू शकताय. चला बघा, आता सुद्धा घाम बघू शकता. हे बघा, चहा पिऊया, निघूया. वेलकम टू नागपूर झालं आपलं. म्हणजे नागपूरमध्ये पोहोचलोय. आधीच असेल नागपूर हायवे, आणि खाली गेलं तर हैदराबाद, आणि पुढे बघू शकताय जबलपूर, रायपूर. तर आपण सरळ कलकत्ता हायवे पकडून निघालो आता. फास्टॅगला आपले म्हणजे समृद्धीला 640 रुपये लागलेत. आणि आता आपल्याला हा नागपूरच्या पुढे पहिला टोल लागला. इथून भरपूर असे टोल आहेत या रोडला, जे संबळपूरपर्यंत आपल्याला म्हणजे खूप टोल आहेत, अनकाउंटेबल आहेत. तर बघूया, आता हा बायपासचा पहिलाच टोल लागलाय. नागपूरचे टोल लय महाग आहेत. मॅच झाल्यावरती सांगतो. आता एक पिकअप चालली आहे आणि लोड बघू शकताय. ओव्हरलोड म्हणता येईल, ओव्हर साईज म्हणता येईल, सगळंच म्हणता येईल. मजबूत असा लोड आहे. तेलंगणावरतून आलाय. तर बघूया एखादा चांगला ढाबा आता, कारण इथून आता बॉर्डर वगैरे जवळच आहे. महाराष्ट्र वजन काटा आणि त्यानंतर टीपी ऑलरेडी आपण काढलाय. प्रिंट पण काढून घेतली भंडाऱ्यामधून. आणि टीपीचा ब्लॉग बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो. प्रोसेस पूर्ण बघू शकताय. आणि ही आहे वैनगंगा नदी. तर भरपूर मोठं असं पात्र आणि भरपूर असं पाणी, आणि आपल्याला करायची आंघोळ पण वैनगंगेमध्ये नाही. तर इकडे पण बघू शकताय भरपूर असं पाणी आहे. तर आता थांबूया, कुठेतरी आंघोळ वगैरे करूया आणि जेवण करून आराम करूया. तर भंडाऱ्याच्या पुढं पोचलोय आणि समोर दिसत असेल आंघोळ चालू आहेत. तर इथेच आंघोळ करू. साईडला ढाबा आहे, तिथे जेवू आणि आराम करू. 5000च्या डिझेलमध्ये आपलं टोटल 800 किलोमीटर झाले. तर काय ॲव्हरेज पडला ते कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग कसा वाटला आणि सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. अजून नवीन नवीन जागा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. तर जय शिवराय मित्रांनो, चॅनलवरती सर्वांचं स्वागत. आत्ता आपण आहे भंडाऱ्याच्या पुढे. आंघोळ करायला थांबलो होतो आणि आराम करायचा आहे अजून. तर आंघोळ वगैरे झाली, अजून जेवायचं बाकी आहे. पोहोचलो ढाब्यावरती आणि
जेवणाची ऑर्डर केली, आलू जिरा, त्यानंतर रोटी, कांदा लिंबू. जेवूया लवकर आणि आराम करायला जाऊया. समोर फॅन बघू शकताय, त्याचबरोबर वरती लिंबाचं झाड बघू शकताय. आंघोळ वगैरे झाली आहे, जेवण पण झालंय. तर आता मस्तपैकी इथं आराम करू, एक 2-4 तास तरी झोपू, कारण 3-3:30 वाजलेत. 6 वाजेपर्यंत फुल रेस्ट करू आणि उठल्यानंतर मग परत फ्रेश होऊन रात्रीचा प्रवास रायपूरचा कंटिन्यू करू. तर चला मित्रांनो, आता सर्वांना गुड नाईट, दुपारचीच बाय बाय. गुड इव्हनिंग मित्रांनो. तर वाजले आहेत रात्रीचे 8 आणि आत्ताच उठलो, फ्रेश झालो, सगळं आवरून ठेवलं आणि आता आपल्याला आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करायचा आहे इथून रायपूरचा. कारण झोप गरजेची होती आणि दुपारच्या टायमिंगला आराम करणे खूप गरजेचं असतं. तर आपण मस्त प्लॅनिंगनुसारच करतोय, त्यामुळे झोप झालेली आहे. आता रायपूरपर्यंतच आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, जेवढं जास्तीत जास्त जाता येईल तेवढं जाऊया, कारण मेन आपलं टार्गेट आहे छत्तीसगड कव्हर करण्याचा. तर संबळपूरपर्यंत आजचा प्रवास आपल्याला न्यायचा आहे. तर बघू कुठपर्यंत जातोय, कसा होतो आपला पुढचा प्रवास. तर चला मित्रांनो, इथून देवरी आपली म्हणजे बॉर्डर एक 70-72 किलोमीटर आहे आणि संबळपूर आहे आपल्याला इथून 500 किलोमीटर. HP चा पंप दिसतोय, जाऊया इथं डिझेल करूया फुल, करा फुल डायरेक्ट काढा. 1934 3039 मध्ये फुल झाले. तर चला पेमेंट करूया आणि पुढे निघूया. लाईट दिसत आहेत तिथेच, आपल्याला जाऊन वजन करायचंय. चलो ले लो लेफ्ट, डायरेक्टली वजन काटा. मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल भरपूर अशा एंट्री द्यायला लागल्या होत्या, त्यामुळे एंट्रन्सच्या सेक्टरमधून थोडं वाचण्यासाठी हा एक ऑप्शन आहे. MS-26 4737 म्हणजे बाकी गाडीवाले काही येडे आहेत का 1 तास जर लाईन लगायला. ती गाडी आहे MS-26, ही लाईन येड्यासारखे थांबलेत सगळं, त्या लाईन येड्यासारखे थांबलेत. काय घाई असते काय, आपण काय येडे म्हणून थांबतो. आला आपला नंबर, आता या गाडीच्या नंतर आपलाच नंबर आहे. 50 रुपये आणि RC काढून ठेवलाय. कळेल आपल्याला आता किती वजन भरते आपल्या गाडीचं. 2300 म्हणजे माझं वजन पकडून. साईज पाहिलं तर गाडी ओव्हर साईज असते आणि मटेरियल आहे फक्त 200 किलो. तर पाहिलं असेल तर मी काट्यावरती वजन. चेकपोस्टला TP चेक करूया आणि पुढे जाऊया. चेकिंग बघू शकताय, साहेब आहेत मागं बसलेले. गाडीचं नाव नंबर एंट्री घेतली, मटेरियल चेक केलं. एंट्री म्हणजे लिहून घेतली, हे पैसे नाही घेतले. बघू शकताय फर्स्ट टाइम बॉर्डर चेकिंग वरती इथं पैसे नाही घेतले. नाही तर छत्तीसगड, अरे बापरे. तरी बघूया, अजून पुढे भरपूर अशी मोठी गंमत आहे. कारण पुढं सिटीमध्ये लागल्यानंतर एंट्री तर द्याव्याच लागतात. बट इथून तर सटकलोय. डॉक्युमेंट चेक केले, GST बिल चेक केलं आणि TP चेक केलं. तर चलो आगे. समोरच RTOचा चेकपोस्ट आहे आणि आपल्याकडे TP असल्यामुळे इथं काही जास्त वेळ लागणार नाही. आपण बघू शकताय एवढी मोठी लाईन आहे TP काढण्यासाठी किंवा एंट्री चेक करण्यासाठी. आणि आपण निघालो आता सरळ. मित्रांनो जेवायला दुर्ग सिटीमधून मग चाललोय आपण आणि 2-3 ठिकाणी आपली चेकिंग झाली. बट ह्या वेळेस अजून तर काही एंट्री द्यायला लागली नाही.
फक्त एकच तेवढी आपण आतापर्यंत एंट्री दिली आहे. आणि हा रेल्वेचा ब्रिज आहे. ॲक्च्युली बायपासने गेलो असतो तर टोल लागला असता आणि दुर्गचा टोल 180 रुपये लागतोय बायपासचा. तर दुर्ग सिटीमधून थोडा टोल कमी लागतो. आणि साईडला तर रेल्वे स्टेशन दिसत असेल खाली. तर बघूया आता बायपासला पोहोचल्याच्या नंतर विचारूया एकदा कोणता रोड आहे. 6:93 आणि वाजल्या 3. तर आपण रायपूर सिटीच्या थोडं अलीकडे आहे आणि अजूनही आपल्याला 700 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. आणि हे बघू शकता, हे अडवतात गाड्या. सहाशे 8 किलोमीटर. आता वाजले आहेत 4:30 आणि अशी झोप यायला लागली आता, कारण रात्री अख्खी गाडी चालवली आहे. तर 2-3 तास आराम करू आणि मग सकाळी परत प्रवास कंटिन्यू करू. तर सगळ्यांना गुड नाईट, भेटू उद्या सकाळी. समोरच हौद दिसत असेल, त्याचबरोबर शेजारी ढाबा. आंघोळ वगैरे करून फ्रेश रेडी. तर आपला पुढचा प्रवास आता इथं नाश्ता करू पहिला आणि आपला पुढचा प्रवास कवर. तर आता भरपूर साऱ्या गोष्टी दाखवत आहेत. 587 किलोमीटर मॅपला दाखवत आहे आणि आता आपण आहे कलकत्ता हायवेवरती. संबळपूर आहे, इथून 195 किलोमीटर. तर 5-6 तास संबळपूरला जायला लागतील. अजून TP काढायचे. ॲक्च्युली मोबाईलला नेटवर्क नाही आहे, त्यामुळे TP काही निघत नाही आहे. मी सध्या ट्राय करत होतो, बट ते ट्रान्झॅक्शन पेंडिंगवरती गेलं. OTPच नाही आला, त्यामुळे ट्रान्झॅक्शन पेंडिंग गेलं. तर जाऊया जरा लवकर, थोडं पुढं जिथे आपल्याला नेटवर्क भेटेल तिथे जाऊन TP परत काढूया. कारण दोन्ही TP पेंडिंग आहेत, ओडिसाचा पण आणि झारखंडचा पण. तर चला जाऊया. आणि जंगल वगैरे बघू शकताय कसा आहे प्रदेश. भरपूर असं छत्तीसगड मधलं जंगल. आणि या परिसरात नक्षलवादी नाही आहेत, जे आपण तिकडं सुकमा त्या साईडला पाहिलं होतं. तर समोर एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती एक छोटंसं मंदिर आहे. तर जवळ गेल्यावरती दिसेलच, पुढे दिसतंय वरती झेंडा दिसत असेल. आणि आज रामनवमी पण आहे, तर सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. दिसलं का? इकडून बघा, इकडून माता रुद्रेश्वरी मंदिर. आणि हा बॉर्डरचा परिसर आहे ओडिसाच्या. वेलकम टू ओडिसा. आणि 90 किलोमीटरचा आपला संबळपूरचा प्रवास आहे. पण भूक लागली, त्यामुळे आता जेवायला थांबूया. जस्ट बॉर्डर क्रॉस करून पुढे पोहोचतोय. आणि बघू शकताय ऊन, बघू शकताय. आपण पण सावलीत, ती मागची गाडी पण सावलीत, समोर ट्रक पण सावलीत. गाडी चेकिंगसाठी आणि थोडं थंड होण्यासाठी गाडी तर थांबवली आहे, कारण भरपूर गरम होत आहे. आणि रस्ता बघू शकताय एकदम असा जाम असा वाफ मारतोय. इथं पण गरम लागते, कारण रेडिएटरमधून पण गरमी जास्त बाहेर पडते. टेम्परेचर खूप गरम आहे, म्हणून थांबलो सावलीला. एक 10-15 मिनटं गाडी जरा थंड होऊ देऊ. सावलीत वरती झाड बघू शकता. आणि मग आपला पुढचा प्रवास करू. इथून 60-70 किलोमीटर अजून संबळपूर राहिले. अजून एक ट्रक आलाय मोठा, थांबला सावलीला. खरंच खूप गरमी आहे. 40-42चं टेम्परेचर इकडं असू शकतं असा अंदाज आहे. त्यामुळे गाडी 60-70च्या स्पीडने चालवते, जेणेकरून गाडी जास्त गरम होणार नाही आणि डिझेल पण जास्त खेचणार नाही. तर गाडी थंड होतपर्यंत आपण झारखंड तुझ्या मागाशी ट्रान्झॅक्शन पेंडिंग गेलं होतं, तर ते कंप्लीट केलंय आणि TP काढून झालाय. तर बघू शकताय, थोडेफार स्क्रीनशॉट मारलेले ते बघा पेमेंटसाठी, लक्षात येईल. मध्ये थोडा टाइम आउट झाला होता त्यामुळे. आणि हा झारखंडचा TP
झारखंड. तर हा टीपी आपल्याला बसलाय 750 रुपये. 7 दिवसाचाच काढलाय. 7 दिवस 15 दिवसाचा असा स्लॅब येतो. तर आपण काढलाय तर आपल्याला 750 रुपयाला बसलाय. तर ओडिसाची एक खास बात आहे की इकडं झाडं आणि जंगल भरपूर आहे. त्याचबरोबर या सीझनला सुद्धा इकडं भात केला जातो. त्यामुळे हे बघा, झाडांचा फायदा हा आहे की रस्त्याच्या कडेला टोटल गाड्या पार्क होत आहेत आणि जे वाफा आपण छत्तीसगडमध्ये म्हणलो ते 40च्या वरती टेम्परेचर होतं, तर इकडे ऑलमोस्ट 30-32चं टेम्परेचर असेल. आणि शेजारी शेती पण बघू शकताय, पूर्ण भात शेती आहे, त्यामुळे गरम जास्त होत नाही. तर हा फायदा होतो झाडांचा. पुढे गेल्यानंतर आपल्याला एक धरण लागेल, भरपूर मोठं आहे, म्हणजे हिराकोटचा प्रकल्प, तो भारतातील सर्वात मोठी धरणं आहेत त्यापैकी एक आहे. लास्ट टाइम कलकत्त्याला जर गेलो होतो त्यावेळेस तो पाहिला होता आणि आता संबळपूरच्या जवळ पोहोचलो तर आपल्याला एक 10-12 किलोमीटरवरतीच तो पण प्रकल्प बघायला भेटेल. तर तुम्हाला दाखवून देतो. खूप मोठं असं धरण आहे ते आणि नदीचं पात्र पण खूप मोठं आहे. तर आपण संबळपूरच्या थोडं अलीकडे आहे, तर जाऊया, लवकर पोहोचूया. ते दाखवून देतो तुम्हाला धरणाचा आणि नदीचा परिसर कसा आहे ते. हा एक कूलर आहे, बरोबर इकडे एक कूलर आहे आणि भरपूर अशी हवा आहे. तर या हॉटेलला जेवायला थांबतो खालसाला. जेवण आता आलंय आपलं, एक नंबर. बटर रोटी, बटर मिक्स व्हेज आणि चटणी. चटका. हे आहे समोर हॉटेल खालसा. आणि आता आपण लावलाय मॅप. 380 किलोमीटरचा प्रवास आहे आणि धरण बघू शकता केवढं मोठं आहे. धरणाच्या पण जवळ आहे एकदम. आणि इथं सावलीला मस्त अशी गाडी पार्क केली होती. तर चला जाऊया लवकर. एक 5-6 किलोमीटरच फक्त धरण आहे इथून. तर जाऊया आणि दाखवून देतो. मस्त असं जेवण झालंय त्यामुळे थोडं सुस्तवलं. चला पुढे जाऊया. डिझेल भरून घेऊ. ऍक्च्युली ओडिसाचा डिझेलचा रेट आपल्याला माहित नाही. नागपूरमध्ये आपण फुल केलं होतं. आतापर्यंत आपल्या प्रवासात 3000, त्यानंतर 1800 आणि परत 3000, 8000 रुपयाचं डिझेल आतापर्यंत लागलं आहे. आणि आता फुल करू म्हणजे आपला 380 किलोमीटर, 8, 9, 10, 11, 12,000 रुपये, 11 ते 12,000 रुपये आपल्याला डिझेल खर्च लागला आहे. लागायला पाहिजे वन साईड. इकडे डिझेलचा रेट आहे, दाखवून देतो. इकडे डिझेल 3000चं भरलंय, 32 लिटर. सुधारणावरती आता दिवसा येण्याचा हाच फायदा होतो की भरपूर साऱ्या गोष्टी पाहायला भेटतात आणि दाखवता पण येतात. आता भेटू डायरेक्ट धरणावरती. हिराकोटचं प्रोजेक्ट पाहिलं का, एवढं मोठं आहे.